विहार पूर्वेतील शिरसाट अंबाडी रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खोदकाम करण्यात आले असून सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मागील काही वर्षांपासून रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाल्याने रुंदीकरण व नूतनीकरणाची मागणी नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळामार्फत काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र काम सुरू असताना सूचना फलक, प्रकाश व्यवस्था, सुरक्षित बॅरिगेड्स तसेच पर्यायी मार्गाची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांच्या माहितीनुसार मागील 6 महिन्यात या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या गंभीर बाबींची दखल घेत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी बुधवारी पार पडलेल्या पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित रस्त्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गुरुवारी आमदार विलास तरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी प्रिया रंजन, ठेकेदार निर्मल कंपनीचे प्रतिनिधी अमोल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शैलेंद्र गायकवाड तसेच जिल्हा परिषद पालघरचे अभियंते यांच्या पथकाने रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या 1.5 महिन्यांपासून काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे आमदार तरे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याच्या कामाचा कालबद्ध आराखडा, दर्जा, सुरक्षिततेच्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. ग्रामस्थांना कोणताही त्रास होऊ नये, अपघातांना आळा बसावा आणि काम लवकरात लवकर तसेच दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी सर्व संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. ये शिरसाट से वासिल ऐसा रास्ता है, साधारणतः 300 करोड़ का रास्ता है और निर्मल इंफ्रा ने काम दिया है, लेकिन ये 2-3 महीने से देख रहा हूँ कि बहुत धीमे गति से काम कर रहे हैं. अभी कंपनी के जो कर्मचारी उन्होंने मुझे बताया कि यहाँ पे हमें कुछ दिक्कत आती है काम करने के लिए. तो मैंने बोला संबंधित ऑफिसर और इंफ्रा के कर्मचारियों को साथ में लेके हम यहाँ पे दौरा करेंगे, पानी होगा. और उस हिसाब से मुझे थोड़ा सा दिखाई दिया कि यहाँ पे जो काम धीमे गति से चालू है और धीमे गति से काम चालू होने के बावजूद यहाँ पे 2-4 एक्सीडेंट भी हो गए. उसमें लोग 1-2 डेड बॉडी भी हो गई, बाकी लोग थोड़े से फ्रैक्चर हो गए हैं. तो ये थोड़ा सा गंभीर विषय है. इसलिए मैंने जो काम आपका क्यों दिक्कत से रुका है, इसलिए संबंधित कंपनी के कर्मचारी को मैंने बोला, ताला के ऑफिसर को बोला था जॉइंटली सर्वे करेंगे. अगर कुछ आपको दिक्कत आ रही है तो यहाँ का स्थानिक लोक प्रतिनिधि के माध्यम से मैं आपको कुछ हेल्प करूँ तो क्वालिटी से काम कैसा हो जाएगा और जल्द से जल्द कैसा काम हो जाएगा, इसके ऊपर मेरा फोकस है. उन्होंने भी मुझे आश्वासित किया कि ये काम हम जल्द से जल्द अच्छा करेंगे. नागरिकों का जो प्रॉब्लेम आ रहे हैं, उनको तकलीफ हो रहा है, वो दूर करेंगे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.